हिराबाई निवृत्ती भोसले त्या परिवाराच्या घरातली देवघरातली पंथी मावळली 1 वर्षापूर्वी. या तिन्ही लेकरांचा आधार होता. खरं तर त्या तिन्ही लेकरांची सावत्र आजी होती. नात्यानं ती त्यांची आजी होती, पण कर्तृत्वानं ती त्यांची आई होती. आजी जरी असली ती तरी तिन्ही लेकरं त्या आजीला हाक मारायचे आई नावानं. जरी ती आजी होती नात्यानं, तरी कर्तृत्वानं ती त्यांची आई होती. ती 1 वर्षापूर्वी निघून गेली, आपल्याला सोडून गेली आणि त्यांच्या जाण्यानं आजची तिथी पुनीत झाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला, घेतलेला, उच्चारलेला अभंग. या विश्वाचा विचार करायला गेलं तर या विश्वात जितके म्हणून संत झाले ते सगळे संत अधिकार संपन्न आहेत. मुळात संत म्हटलं की विशेषत्वानं अधिकार संपन्न हा शब्द जोडावा लागत नाही. याचा जरा इको कमी करा. प्रत्येक संताचा वेगळा वेगळा अधिकार आहे, प्रत्येक संताचं वेगळं वेगळं अधिष्ठान आहे, प्रत्येक संताचं कार्यकर्तृत्व वेगळं वेगळं आहे. मग ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबा आठवतात. शांती म्हटलं की पैठणचे नाथबाबा आठवतात. भक्ती म्हटलं की नाथबाबा आठवतात, नामदेवराय आठवतात. म्हणजे प्रत्येक संताचा अधिकार वेगळा वेगळा आहे, प्रत्येक संताचं अधिष्ठान वेगळं आहे. याच अधिकार पंक्तीतले संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. तुकोबारायांच्या गाथ्यातला आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल अभंगातून तुकोबाराय. प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय आईचं आणि मुलाचं नातं दर्शवतायत. पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतायत की आई लेकराचं हित पाहते दुसऱ्या, आणि दुसऱ्या चरणात सांगतायत त्या हितासाठी तिच्या अंतकरणात कळवळ आहे. त्या कळवळ्या पोटी पोटात भार वाहते ती आई असते. आणि जसं लेकरासाठी आई असते तसं लोकांसाठी संत असतात. काहीस इतकंच तुकोबाराय आजच्या अभंगातनं सांगतात. जसं आई लेकरांची काळजी करते, जसं आई लेकरांचं हित पाहते, तसं संत लोकांचं हित पाहतात, तसं संत लोकांची काळजी घेतात. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. या कुटुंबाचं मांगल्य, या परिवाराचं सौभाग्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा आधार स्वर्गवासी म्हणा किंवा वैकुंठवासी म्हणा, कैलासवासी म्हणा, कुठलाही शब्द सोडा. हिराबाई निवृत्ती भोसले त्या परिवाराच्या घरातली देवघरातली पंथी मावळली 1 वर्षापूर्वी. या तिन्ही लेकरांचा आधार होता. खरं तर त्या तिन्ही लेकरांची सावत्र आजी होती. नात्यानं ती त्यांची आजी होती, पण कर्तृत्वानं ती त्यांची आई होती. आजी जरी असली ती तरी तिन्ही लेकरं त्या आजीला हाक मारायचे आई नावानं. जरी ती आजी होती नात्यानं, तरी कर्तृत्वानं ती त्यांची आई होती. ती 1 वर्षापूर्वी निघून गेली, आपल्याला सोडून गेली आणि त्यांच्या जाण्यानं आजची तिथी पुनीत झाली. आणि त्यांच्या स्मरण व्हावं, त्यांचं चिंतन व्हावं. अगदी लेकरं लहान लहान होती. अगदी राहुल दादा 8-9 महिन्याचे होते, 7 महिन्याचे होते त्यावेळेला आई सोडून गेली. आई सोडून गेल्यानंतर त्या सावत्र आजीनं ती तिन्ही लेकरं पोटच्या पोराप्रमाणे सांभाळली. काय वय होतं त्या आजीचे. नवरदेव आजीचा आजोबा सोडून गेले होते. एकट्या आजीनं तिन्ही लेकरं वागवली, तिन्ही लेकरं मोठी केली. आता घराचं गोकुळ व्हायचं दिवस आले ना, आजी आपल्याला सोडून गेली, आई आपल्याला सोडून गेली. काय असते आई? प्रत्येकाला या जगात निघून जावं लागणार आहे. प्रत्येकाचं जिथं जिथं मरण ठरलंय तिथं तिथं आपल्याला जावंच लागणार आहे.
या जगात अमरपट्टाचा अमरत्वाचा पट्टा घेऊन कोण जन्माला आलेला नाही. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय, ठरलेला आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय, कोणाला राहायचं नाही. तर प्रत्येक जण एक ना एक दिवस जाणार आहे. आपलं मरण जिथं जिथं ठरलंय तिथं तिथं आपल्याला मरण येणारच आहे. एकदा गरुडाची आई म्हणे आजारी पडली. गरुडाची आई आजारी पडली. गरुडाच्या आईला बघायला सगळे देव देवता यायचे. गरुड दिवसभर घरात एकदा बाहेर निघाला की संध्याकाळी यायचं, आई आज कोण आलं होतं बघायला? आज ब्रह्मदेव आले होते बघायला. अरे वा. दुसऱ्या दिवशी गरुडानं विचारलं, आई कोण आलं होतं बघायला? गरुडाच्या आईची तब्येत खालावली आहे आणि सगळे देव देवता गरुडाच्या आईला बघायला येतात. आई आज कोण आलं होतं बघायला? आज विष्णू नारायण आले होते. आई आज कोण आलं होतं बघायला? आज हनुमंतराय आले होते. आज कोण आलं होतं बघायला? आज ते देवी आली होती. सगळे देव देवता गरुडाच्या आईला बघायला येत होते. गरुड रोज दिवसभराचा प्रवास करून आला की संध्याकाळी आईला विचारायचं, आई आज कोण आलं होतं? आई रोज प्रत्येकाचं वेगळं वेगळं नाव सांगायची. एक दिवस नेहमीप्रमाणे गरुड आला. घरी आल्यानंतर बघितलं तर आईचा चेहरा पडलेला दिसतो. आईला विचारलं, आई तब्येत बिघडली का? दवाखान्यात जायचं का? गरुडाच्या आईने सांगितलं, नाही रे. मग आई तू चिंतेत काय आहेस? काय झालं तुला? चिंता कशाची करतेस तू? अजिबात काळजी करू नको. नाही रे, आज मला बघायला काळ आला होता. काळ? हो काळ आला होता. मग येऊ देत ना. काय होतंय? नाही, काळ आला होता बघायला याचं नवल नाही वाटत. काळ आला होता बघायला याचं वाईट नाही वाटत. आज मला बघायला काळ आला होता आणि काळ माझ्याकडे बघून हसला. तो काळ माझ्याकडे का बघून हसला याचं वाईट वाटतंय, याचं दुःख वाटतंय, याची चिंता वाटतेय. म्हणून मी नाराज आहे, म्हणून मी चिंतेत आहे. गरुडानं सांगितलं, अजिबात आई टेन्शन घेऊ नको. एक काम कर, माझ्या पाठीवरती बस. गरुडानं आपल्या आईला पाठीवरती बसवलं आणि 10,000 किलोमीटर लांब एक अरण्य होतं. त्या अरण्याच्या मध्यभागी एक तळ होतं. तळ्याच्या मध्यभागी, त्या सरोवराच्या मध्यभागी एक मोठं झाड होतं. त्या झाडाच्या बुंद्याला एक घरटं होतं. त्या घरट्यात गरुडानं आपल्या आईला आणून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळचा प्रवास घडला असेल. 10,000 किलोमीटर अंतर पार करून त्या अरण्यातल्या सरोवरातल्या त्या मोठ्या झाडाच्या बुंद्याच्या घरट्यात आणून आईला ठेवलं. आईला घरट्यात बसवलं आणि बसवून गरुड माघारी येतोय तेव्हा सांगितलं आईला, आई अजिबात काळजी करू नको, कसलीच काळजी करू नको. एक लक्षात ठेव, आता आपण 10,000 किलोमीटर लांब आलोय. आता काळ तुझ्याजवळ येणार. बोला, आता काळ तुझ्याजवळ येणार नाही. तुला आता काळाची कसलीच भीती नाही. आता तू निश्चिंत राहा. इतकं सांगून गरुड बाहेर येतोय त्या घरट्यातनं. तेवढ्यात काळ उभा ठाकलेला आणि काळ परत हसायला लागला. गरुडाने विचारला, अरे आज इकडं? काल तर आमच्या घरी आला होता, आईकडे बघून हसला आणि आज इकडे येऊन हसताय. हसण्याचं नेमकं कारण काय? तेव्हा तो काळ गरुडाला सांगतोय, गरुडा काल तुझ्या घरी आलो तेव्हा हसलो, याचं कारण ऐक. काल तुझ्या घरी आलो त्यावेळेला तुझ्या आईकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांचं मरण उद्या 12:05 इथून 10,000 किलोमीटर लांब असणाऱ्या एका अरण्यातल्या सरोवरातल्या मध्यभागी असणाऱ्या झाडाच्या बुडक्यात जे घरटं आहे त्या घरट्यात 12:05 यांचा मृत्यू लिहिलाय. आणि त्या अजून इथं कशा काय म्हणून काल हसत होतो आणि आज याच्यासाठी हसतोय की आज बरोबर 12:05 यांचा इथं मृत्यू लिहिला होता. आता 12 वाजलेत. तुला धन्यवाद देऊ का गरुडा? 5 मिनिटं तुझ्या आईला आधी आणून माझ्या स्वाधीन केलं, याच्यासाठी हसतोय. म्हणजे सांगा, गरुडानं आई मरावी म्हणून इतक्या लांब नेली होती का जगावी म्हणून? बोला, खरं बोला, पटपट बोला. जगावी म्हणून नेली होती. पण काळानं तिथं सुद्धा घाला घातला. आयुष्यात कितीही पळा, कुठेही पळा, एक दिवस आपला मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. पण आपला मृत्यू नक्कीच होणार आहे. मग दुःख करण्यात काय हरकत नाही. आहे तितके दिवस छान आनंदात चांगली जगा.